दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। खराची विकृत मानसिकता समोर। हातचालाखीनं महिलांना फसवलं। खराच्या चौकशीत धक्कादायक उलगडा। भविष्यातील अघटित घटनांची भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे। पोलीस चौकशीत खरातनं काही धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे। भोंदू अशोक खरातला अनेक महिला गुरुस्थानी मानत होत्या। हातचलाखीचा चमत्कार आणि वशीकरणाचं नाव देऊन महिलांचा विश्वास संपादन केला। तंत्रमंत्राची भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण केलं। महिलांचं शारीरिक शोषण करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या। हातचलाखीला चमत्कार समजून महिलांनी विश्वास ठेवला। अघोरी उपायाच्या नावाखाली महिलांची जवळी। तो असं या चौकशीत सांगतोय की मी या महिलांना कुठल्याही प्रकारचं वशीकरण त्यांचं करत नव्हतो, कुठल्याही प्रकारचा जादूटोणा करत नव्हतो, केवळ मी हातचालाखी करायचो आणि ह्या हातचालाखीनंतर या महिलांचा माझ्यावरचा विश्वास दृढ व्हायचा आणि मी त्याला विज्ञानाची जोड द्यायचो आणि त्यातून मी या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे दंडे दोरे धागे दोरे द्यायचो आणि त्यांची फसवणूक करायचो। अशा प्रकारचा धक्कादायक खुलासा या भोंदू अशोक खरातनं दिलाय। पोलीस चौकशीत खराच्या त्या काळ्या कारनाम्यांचा उलगडा होऊ लागलाय। दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए अशी धक्कादायक कबुली खरातनं पोलीस चौकशीत दिली। तरी सुद्धा त्याला जर माज असेल आणि तो म्हणत असेल की दुनिया झुकतीये झुकाने वाला चाहिए, तर आता खरातला पोलिसांनी झुकवलेला आहे आणि तो झुकलेलाच आहे। त्यामुळे आता हे जे त्याला झुकावं लागलंय ते कायमस्वरूपी झुकावं लागलेलं आहे आणि तुम्ही जर चुकीचं काम केलं तर मात्र तुम्हाला आता सुटका नाही। तुम्हाला तिथं पोलिसांनी झुकवलेलं आहे, तुम्हाला कायद्याने झुकवलेलं आहे, पण त्याचा जो माज आहे ना तो उतरवण्याचं काम आता पोलिसांनी करणं गरजेचं आहे। एवढं सगळं होऊन तो जर असं म्हणत असेल तर मग अशी जे काही क्रूरकर्म करणारी जी लोक आहेत त्यांना कायद्यानं धडा शिकवणं गरजेचं आहे। आजच्या युगातील लोक चमत्कार नावाच्या हातचलाखीला भुलतात आणि तिथंच त्यांची फसगत होते। हातचलाखी वापरून खरातनं ही बोंदोगिरी सुरू केली होती, पण आता त्यांच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला आहे। पोलीस चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।